Maha war of alliances also that's raging on in Maharashtra. Uddhav Thackeray, who is part of the Maha Aghadi alliance, has asked Union Minister Nitin Gadkari to quit the BJP and join the Aghadi. The reason? Gadkari not being named in the BJP's first list of candidates. Sena UBT also accused the BJP of disrespecting Nitin Gadkari. Meanwhile, NCP's Supriya Sule hailed Nitin Gadkari and said he's a leader who believes in democracy. Uddhav's remarks have triggered a war of words. Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis came down heavily on Uddhav Thackeray. Fadnavis said that Nitin Gadkari will be top of the party's list when candidates for Maharashtra are announced. 195 जणांची यादी जाहीर केली. वाचली तुम्ही नाव? नरेंद्र मोदीजींचं नाव आहे, अमित शहाजींचं नाव आहे, आणखीन कोणाकोणाची नाव आहेत? त्याच्यामध्ये आणखीन एकाचं नाव आहे, ते म्हणजे कृपाशंकर सिंह. माहिती तुम्हाला कोण आहेत? काँग्रेस पण यांच्या उरावरती आलेला आणि ज्याच्यावरती ह्याच भाजपवाल्यांनी बोंबलले होते, यांनी बेहिशोबी संपत्ती गोळा केली म्हणून. मग त्या बेहिशोबी संपत्ती केलेल्या भ्रष्ट माणसाचं नाव आमच्या देशाच्या पंतप्रधानांच्या बरोबरीने त्या पहिल्या यादीमध्ये येतं. पण ज्यांनी भाजपा रुजवण्यासाठी इकडे खस्ता खाल्ल्या, अगदी प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडेजींच्या नंतर त्यांच्या बरोबरीने युतीमध्ये जे मेहनत करत होते, त्या नितीन गडकरींचं नाव त्याच्यामध्ये नाही. अहो नितीनजी सोडून द्या भाजपा, राहा उभे, आम्ही महाविकास आघाडीकडनं तुम्हाला निवडून आणतो. दाखवा महाराष्ट्राचं पाणी, दाखवा महाराष्ट्राची धमक, दाखवा. महाराष्ट्र दिल्ली समोर कधी झुकला नाही. ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला आहे त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्यांना ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने मी आता तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, तुम्ही माझ्याकडे या असं सांगण्यासारखं आहे. महाराष्ट्राच्या जागांवर त्या ठिकाणी आम्ही चर्चा केली नाही. महायुतीचा निर्णय करून महाराष्ट्राच्या जागांवर जेव्हा चर्चा होईल त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा नितीनजींचं नाव येईल.